नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तो व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 16 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, इट्स ऑलवेज पॉसिबल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इट्स ऑलवेज पॉसिबल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 किरण बेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर जलाशय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अणुऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, रेहेकुरी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खलाटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, आनंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? आनंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गेह या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 12वा, शब्द समूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द सांगायचा आहे. नवीन मतांचा पुरस्कार करणारा आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाचगणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्ती संग्राम यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जहालमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सूर्यकुळामध्ये सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शनी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलट कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला होता? ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमांच्या अंतर्गत दिलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर अमेरिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॅल्सिफेरॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्लायकोमिया हा खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ग्लायकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डोळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॉलरा रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 11 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल.